राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण ट्रान्सजेंडर व्यक्तीने त्यांच्या भावाच्या विरोधात तक्रार दिली आहे, ज्यात अन्न व औषध विभागात नोकरी लावण्यासाठी तगादा लावण्यात आला होता। नोकरी मिळाली नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। याशिवाय व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एडिट करून किंवा त्यामध्ये छेडछाड करून तयार करण्यात आल्याची तक्रार सुद्धा ट्रान्सजेंडर व्यक्तीने दिली आहे। मुंबईतील कफ परेड पोलिसांनी या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता। त्यावेळी व्हायरल व्हिडिओ खोटा असून तो बनावट असल्याचंही झिरवाळांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं। त्यानंतर शहानिशा करून निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली। विरोधी आमदारांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यामुळे आता व्हायरल व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हे तपासातून समोर येईल, यावरच झिरवाळांचं भविष्य अवलंबून असणार आहे।